गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड, एकास अटक, 2,34,000चे मद्य आणि 5 लाखांचे वाहन जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठणवाडी फाट्यावर कारवाई. चंदगड मार्गे कोल्हापूर इथं होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी रोखण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळालंय. या कारवाईत 2,34,000 रुपयांचं मद्य आणि 5 लाख रुपयांचं वाहन असा एकूण 7,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लक्ष्मण सातेरी पाटील, वय वर्ष 54, राहणार बहादूरवाडी, तालुका किणये, जिल्हा बेळगाव या आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला गोवा बनावटीचं मद्य चंदगड मार्गे कोल्हापूरकडे नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोटणवाडी फाटा ते पाटणे फाटा दरम्यान सापळा रचला. यावेळी एक पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरित्या जाताना दिसली. गाडीत तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीचं मद्य साठवलेलं आढळून आलं. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, दीपक घोरपडे, सतीश जंगम, समीर कांबळे आणि राजेंद्र बरंडेकर यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या कामगिरीमुळे मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.